मराठवाड्यात सगळ्यात मोठा उलटफेर. राज ठाकरेंच्या शिलेदारांनी फोडला भाजपचा बालेकिल्ला. तर धाराशिवमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराचा एका मताने विजय. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मनसेचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. रेणापूर तालुक्यातील पानगाव गटातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉक्टर सुनील नागरगोजे यांचा विजय झालाय. तर पंचायत समितीच्या गणातून मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे यांना विजय मिळाला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत होत आहे, पण अनपेक्षितपणे मनसेचे उमेदवार निवडून आले आहेत. लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसकडून अमित देशमुख तर भाजपकडून संभाजीराव निलंगेकर पाटील आणि अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2017 साली झालेल्या लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपने 36 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. लातूर जिल्हा परिषदेचे आत्तापर्यंतचे निकाल पहा. लातूर तालुक्यातील महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे महादेव म्हस्के विजयी झालेत. लातूर तालुक्यातील भातांगळी जिल्हा परिषद गटातून भाजपचे पांडुरंग बालवाड विजयी. लातूर रेणापूर तालुक्यातील पानगाव गटातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉक्टर सुनील नागरगोजे विजयी. तर पंचायत समितीच्या गणातून मनसेच्या मोनिका सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे विजयी झालेत. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शीतल खोमने विजयी. लातूर जळकोट तालुक्यातील वांजरवाडा जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार धर्मपाल देवशेट्टे विजयी. लातूर तालुक्यातील आर्वी गटातून काँग्रेसच्या राजश्री देशमुख विजयी. तर दोन्ही पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात. तर दुसरीकडे धाराशिवमधून एक धक्कादायक निकाल समोर आलाय. ढोकी पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार फक्त एक मताने विजय झालाय. एका मताने विजय झाल्यामुळे सर्वत्र एकच राजकीय चर्चांना उधाण आलंय. ढोकी पंचायत समिती गटातून ठाकरे गटाचे अमर समुद्रे अवघ्या एक मतांनी विजय झाले. अमर समुद्रे यांना 3187 मतं मिळाली. तर भाजपाचे निहाल काझी यांना 3186 मतं मिळाली. या ठिकाणी अमर समुद्रे आणि निहाल काझी यांच्यामध्ये थेट लढत होती. मतमोजणीपासून दोन्ही नेत्यांमध्ये काटेकी टक्कर सुरू होती. अखेरीस शेवटच्या फेरीत अमर समुद्रे हे एक मत घेऊन विजयी झाले. या विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.